विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। सगळ्यांनाच याची उत्सुकता होती। राजकीय वर्तुळाबरोबरच सामान्य माणसाचं सुद्धा लक्ष होतं की विधान परिषदेवर नेमकी कोणाला संधी मिळते आणि त्यासाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत असं सध्याच्या क्षणाला समजतंय। खरतर सगळ्याच पक्षांकडून अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, पण आता सध्याच्या क्षणाला तरी भाजपकडून उमेदवार जाहीर झालेत असं कळतंय। आपण नाव बघतोय। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे असं सध्याच्या क्षणाला समजतंय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आता भाजपची यादी तर जाहीर झालेली आहे, कुणाचं नेमकं पारडं जड याच्यामध्ये असं म्हणता येईल? रिती, आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती। नेमकी कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच लागली होती। मात्र भाजपनं पुन्हा एकदा जे आहे ते धक्का तंत्र या ठिकाणी वापरलेलं आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर संदीप दिवाकरराव जोशी यांना जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे। संजय केनेकर आणि दादाराव केचे अशी 3 नावं जी आहेत, अनेक नावं आपण चर्चेत काही आठवड्याभरापासून चर्चेत होती। त्यामध्ये माधव भंडारी यांना भाजप विधान परिषदेवर पाठवतील अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा माधव भंडारी यांचं नाव यादीत आलेलं नाहीये आणि त्यासाठी आपण जर पाहिलं असेल तर संजय केनेकर यांचं नाव आलेलं आहे। भाजपचे खऱ्या अर्थाने निष्ठावंत गेली अनेक वर्ष भाजपसाठी आणि संघटनेसाठी संजय केनेकर हे काम करतायत। संजय केनेकर यांचं नाव खऱ्या अर्थाने सुरुवातीपासूनच चर्चेत होतं। मात्र भाजप ऐनवेळी काहीतरी धक्कातंत्र वापरतं, यामुळे खरं तर 5 ते 6 नावांची यादी जी आहे ती दिल्लीत पाठवण्यात आली होती। मात्र त्यातील आता या 3 नावांवर जे आहे ते शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं असेल तर 5 विधान परिषदेच्या 5 जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत आणि उद्यापर्यंत अर्ज जो आहे तो भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे अर्थातच आज भाजपची यादी 3 उमेदवारांची येणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार भाजपची दिल्लीतून यादी आलेली आहे। आता शिवसेनेचा एक उमेदवार कोण असणार आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार कोण असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भाजपनं त्यांचे 3 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। आता हे 3 उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोधच होणार। त्याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीकडे संख्याबळ आहे। महायुतीच्या कोट्यातल्या ह्या जागा ज्या आहेत त्या रिक्त झाल्या होत्या। विधान परिषदेचे 5 आमदार जे आहेत ते विधानसभेवर गेल्यामुळे खऱ्या अर्थाने या 5 जागा रिक्त झाल्या। आता त्या 5 जागी नव्या 5 चेहऱ्यांची आता वर्णी लागते। त्यामध्ये भाजपचे 3 चेहरे जे आता जवळपास निश्चित झाले, त्यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे या तिघांची वर्णी जी आहे ती आता उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे। पर या तिघांची आता नावं जाहीर झालेली आहेत, आपण म्हणतोय ते फॉर्म सुद्धा भरतील, पण या सगळ्यामध्ये आता नाराजांचं नेमकं काय होणार? त्यांच्यामध्ये कोणाची नावं असतील जे कदाचित नाराज होऊ शकतात ही नावं जाहीर झाल्यानंतर? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये खऱ्या अर्थानं शेकडो जे आहेत ते उमेदवार इच्छुक होते। मात्र काही 5 ते 6 जण भाजपचे निष्ठावंत होते। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल माधव भंडारी गेली अनेक वर्ष भाजपची बाजू माध्यमांसमोर निर्विवादपणे मांडतात। त्यानंतर केशव उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते, त्यांच्या देखील नावाची एक चर्चा होती की त्यांना देखील उमेदवारी मिळू शकते। मात्र आता जे भाजपची नेहमी एक स्टाईल राहिली आहे, भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरतं। ऐनवेळी भाजपच्या यादीत वेगळीच नावं येतात। तोच प्रकार यावेळी देखील घडलेला आहे। मात्र या ठिकाणी एक प्रामुख्याने रीती बघावं लागेल, त्यामध्ये भाजपने कुठेतरी समन्वय साधण्याचा जो आहे तो प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादाराव केचे यांना दिलेली आहे उमेदवारी, संजय केनेकर यांना दिलेली आहे। संजय केनेकर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या संघटनात्मक भाजपमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांना खऱ्या अर्थानं विधान परिषदेवर बऱ्याचदा संधी दिली जाते। यावेळी देखील तेच घडलेलं आहे। भाजपचे संघटन मंत्री आणि त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती। मराठवाड्यातील एक प्रमुख चेहरा म्हणून संजय संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावली होती। पक्षाची वारंवार ते बाजू देखील मांडत होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी देखील संजय केनेकर यांची ओळख आहे आणि याचमुळे संजय केनेकर यांना देखील यावेळी संधी दिलेली आहे। तर संदीप जोशी हे खऱ्या अर्थानं चर्चेत नसलेलं नाव पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने भाजपने धक्कातंत्र वापरल्याने संदीप जोशी
यांना इथे उमेदवारी जाहीर केलेली आहे. जी सुशांत, या सगळ्यामध्ये आता अजितदादा आणि शिंदेचं नेमकं काय होणार, त्यांच्या पक्षाचं नेमकं काय या सगळ्यामध्ये असेल? अर्थात आपण जर बघितलं असेल तर 5 उमेदवारांसाठी खऱ्या अर्थानं ही विधान परिषदेची जागा आहे. त्यामुळे भाजपच्या 3 जागा, त्यानंतर अजित पवार यांची 1 आणि शिंदेच्या शिवसेनेची 1. आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये जवळपास 4 ते 5 नावं जी आहेत ती चर्चेत आहेत. तर अजित पवार हे नेमकी कुणाला संधी देत आहेत? अल्पसंख्याक मधील एक चेहरा शोधतायत का? कारण अजित पवार यांच्या गटातून जिशान सिद्दीकी यांचं नाव जे आहे ते आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत एका महिलेला संधी देणार का? शीतल म्हात्रे यांचं खरं तर नाव आघाडीवर आहे. कारण आपण पाहिलं असेल तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं त्यावेळी मुंबईतील एक पहिल्या नगरसेविका त्या होत्या ज्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांनी सातत्याने किशोर पेडणेकर असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यावर सातत्याने त्यांनी टीका केली होती आणि एक पक्षाची बाजू जी आहे ती मांडून धरली होती. त्यामुळे कुठेतरी एका महिलेला विधान परिषदेवर एकनाथ शिंदे पाठवतायत का हे बघावं लागेल. शीतल म्हात्रे यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे जिशान सिद्दीकी यांच्यासारखा मुस्लिम चेहरा जो आहे तो विधान परिषदेत पाठवायचा का याचा विचार अजित पवार करतायत. जिशान सिद्दीकी हे तरुण आहेत. वांद्रे पूर्वमध्ये नुकताच त्यांचा वरुण सरदेसाई यांनी पराभव केला होता. त्यामुळे जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवत अजितदादा त्यांचं पुनर्वसन करणार का हे बघावं लागेल. निश्चित. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे अजितदादा आणि शिंदेच्या पक्षाकडून सुद्धा कुठली नावं समोर येत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. एकंदरीत सुशांत, जर संख्याबळ बघितलं तर मग निवडून येण्यासंदर्भातले काय निकष लावता येतील या सगळ्या उमेदवारांच्या? अगदी आपण जर बघितलं असेल तर महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि विरोधकांकडे जो कोटा म्हणजे 52चा जो कोटा येतो 51 असा जो कोटा येतो तो पूर्ण महायुतीकडे 5 उमेदवार निवडून येणे इतका खऱ्या अर्थाने कोटा आहे. त्यामुळे महायुतीला संख्याबळाचं काहीच टेन्शन नसलेलं सध्याचा दिवस आहे. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोधच होणार आहे. कारण विरोधकांकडून खऱ्या अर्थाने उमेदवार दिला जाणार नाही. त्याचं प्रमुख कारण आपण जर पाहिलं असेल तर सध्या विरोधी पक्षनेता अद्याप निवडलेला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना दिलंय. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास आता निश्चित आहे. जर ही निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याबाबत विरोधकांना विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार का हे देखील महत्वाचं असणार. मात्र महायुतीकडे 5ही जागा जिंकून येण्या एवढं संख्याबळ आहे. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध होईल. सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार संदीप जोशी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संदीपजी, खूप खूप अभिनंदन. पक्षाकडून अधिकृतरित्या आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय नेमकं सध्या आपल्याला वाटतं याबाबत? मागचे 25 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं मी युवा मोर्चापासून तर भाजपपर्यंत काम करतोय. जी पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारी दिली ती योग्य पद्धतीने निभवायचा ताकदीने प्रयत्न करतो मी. आणि त्याच्यामुळे ही उमेदवारी मिळाली त्याच्याबद्दल निश्चितच आनंद आहे. पक्षाच्या नेत्यांप्रमाणे आणि पक्षाच्या विचारधारेने जे जे करावं लागेल ते येणाऱ्या काळामध्ये मी 100% करेल. जी, येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणताय संदीपजी, पक्षानं मोठी जबाबदारी आता विधान परिषदेची आपल्यावर दिली आहे. काय नेमकी या कामासंदर्भातली आखणी असेल, काय नियोजन असेल आपलं? सध्या तर आता जबाबदारी आत्ताच दिलेली आहे. कारण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही खरं नाही राजकारणामध्ये. त्याच्यामुळे याचं काही प्लॅनिंग केलेलं नाहीये. ते एकदा झाल्यानंतर निश्चित प्लॅनिंग करू आणि माध्यमांशी देखील त्याच्यावर चर्चा करू. जी, इतकी वर्ष तुम्ही जसं म्हणालात संदीपजी, पक्षाचं आपण निष्ठेनं काम केलं, जी जबाबदारी दिली ती पार पडलीत. या सगळ्याचं बक्षीस पक्षानं दिलं असं म्हणता आपण याच्यावर समाधान व्यक्त करताय? हो, निश्चित. पक्ष प्रत्येकाचा विचार करतो. काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा देखील विचार करतो. ते लक्षात आलेलं आहे याच्यातून. त्याच्यामुळे निश्चितच आनंदाची बाब आहे. जी जी, निश्चित. संदीपजी, धन्यवाद पुन्हा एकदा. आपण पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बोललात यासाठी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. एकूण 5 रिक्त जागा आहेत, ज्यापैकी 3 नावं भाजपनं आता अधिकृतरित्या जाहीर केली आहेत. म्हणजे
प्रत्येकी एक जागा अजितदादा आणि शिंदे यांच्याकडे जाणार आहे. सध्याच्या क्षणाला संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केसे यांचं नाव भाजपनं जाहीर केलेलं आहे. संख्याबळ पाहता निश्चित हे उमेदवार निवडून येणार हे दिसतंय. आता अजितदादांकडून नेमकं कुणाचं नाव दिलं जातंय, शिंदेच्या पक्षाकडून कुणाचं नाव दिलं जातंय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं असेल. पण सध्याच्या क्षणाला भाजपकडून जी 3 नावं समोर येत आहेत ते पाहता पुन्हा एकदा अगदी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा भाजपकडून जे धक्कातंत्र वापरलं गेलेलं आपण मागच्या काही निवडणुकांच्या काळात आपण बघितले तेच यावेळेला सुद्धा महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. 3 इतर चर्चेत असलेल्यापेक्षा वेगळी नावं सध्या पाहायला मिळतात.